असा क्षण आला जेव्हा माझा धीर संपला किंवा त्या दानवी शक्तीच्या विळख्यात मी अजून राहू शकत नव्हतो. मला त्या बिछाण्यातून बाहेर पडायचं होतं. पण कसं? मी उठून दरवाजाकडे धावू का? पण तो माझ्यापेक्षा चपळ असेल तर? की मी हळूहळू सरपटत खाली यावं त्याला डिस्टर्ब न करता? असे वेगवेगळे विचार माझ्या मनात येऊ लागले. तो झोपला असेल तर त्याची खूप हालचाल जाणवत नव्हती. कदाचित मला पकडल्यामुळे त्याला समाधान वाटलं असावं आणि तो शांत झोपला असावा. ब्लँकेटच्या आत हात घालून मी चाचपडू लागलो. माझ्या हाताला कशाचा तरी स्पर्श झाला, काहीतरी कुळकुळीत आणि थंड, हातासारखं. मी माझा श्वास रोखून धरला. त्याला आता कळलं असावं की मी जागा आहे. मी काही क्षणांनी पुन्हा माझा हात हळुवारपणे ब्लँकेटमध्ये घातला. मला बारीकशा हाताचा स्पर्श झाला. मी कुतूहलाने अजून इकडे तिकडे हात फिरवला तर त्याच्या जाड दंडाचा स्पर्श झाला. त्याचा हात माझ्या छातीवर पहुडला होता आणि माझ्या डाव्या खांद्यापर्यंत आला होता. मला लक्षात आलं की जर मला इथून बाहेर पडायचं होतं तर मला या हाताच्या विळख्यातून सुटावं लागणार होतं. त्याचा चेहरा अगदी जवळ असल्यासारखा वाटला. मला किळस आली. त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करायची माझी हिंमत झाली नाही. पण मी आजपर्यंत विचार करतो की तो कसा दिसत असेल. अरे देवा, तो हलला. हलकीशी हालचाल, पण त्याची माझ्या शरीरावरची पकड हळूहळू घट्ट होऊ लागली. अश्रू नाही आले, पण मला रडायचं होतं. त्याच्या हाताची पकड हळूहळू घट्ट होऊ लागली. माझ्या पायाचा थंड भिंतीला स्पर्श झाला, ज्या भिंतीला बेड चिकटून होता. मला जाणवलं की ही भयानक गोष्ट पूर्णपणे माझ्या अंगावर नव्हती, तर ती भिंतीतून बाहेर आली होती, भिंतीवरच्या कोळ्याप्रमाणे. अचानक त्याची पकड जोराने घट्ट होऊ लागली. त्याचे पंजे माझ्या शरीरात घट्ट रुतू लागले. कदाचित त्याला भीती वाटली असावी की मी आता निसटेन. मी खूप प्रतिकार केला, पण तो जास्त ताकदवान होता. त्याचं डोकं ब्लँकेटच्या आत वर उचललं गेलं. मला आता लक्षात आलं, तो मला भिंतीमध्ये आत खेचून नेत होता. मी माझ्या जीवासाठी झगडलो आणि अचानक माझा आवाज परतला. मी ओरडलो, किंचाळलो, पण कोणीच आलं नाही. त्याने त्याचा विळखा आवळला होता. त्याला मला खिडकीतून बाहेर न्यायचं होतं. बाहेरून काहीतरी नकारात्मक येत होतं. असा काही वेळ झगडा चालू असताना मला आशेचा किरण दिसला. उजाडायला सुरुवात झाली आणि त्याची ताकद कमी झाली. मी स्थिर राहिलो. माझ्या अंगावर चढलेल्या प्राण्याने त्याची मिठी सैल केली. मला तो कसा दिसत होता ते आठवत नाही, पण मला त्याचा माझ्या तोंडावर येणारा श्वास आठवतो. जसा सूर्य वर आला, ती अंधारी खोली प्रकाशाने उजळून निघाली. मला झोप लागली की मी बेशुद्ध पडलो आठवत नाही. पण उठलो तेव्हा बाबा माझ्यासाठी नाश्ता बनवत होते. खूप छान वाटलं. मी माझ्या आयुष्यातली सर्वात भयानक रात्र पाहिली होती. मी नंतर बेड भिंतीपासून हलवला आणि तिथे टेबल ठेवलं. नंतर कित्येक आठवडे काहीच घडलं नाही. मला एका रात्री जाग आली तेव्हा टेबलाचा आवाज येत होता. मी पडून राहिलो. भिंतीच्या दिशेने आवाज येत होता. नंतर हळूहळू कमी झाला. मी आजवर ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. आजही कधी कधी चादरीचा आवाज झाला की मला घाम फुटतो. तुम्ही याला अंधश्रद्धा म्हणू शकता, पण मी कधीच बेड भिंतीला चिकटवून झोपत नाही.